नमस्कार, मी संदीप देसाई. महाराष्ट्र एक पाऊल पुढे मध्ये आपलं स्वागत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्य सरकारने शेतकरी हितासाठी आतापर्यंतची सर्वात मोठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 जाहीर केली. सुमारे 56 लाख पात्र शेतकरी कुटुंबांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्याचा हा ऐतिहासिक निर्णय आहे. या योजनेसाठी राज्य सरकारने भरीव आर्थिक तरतूद केली असून ही प्रक्रिया पारदर्शक, सुलभ, नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या योजनेचा 22 जुलै 2026 रोजी राज्यस्तरीय शुभारंभ करण्यात आला. पहिल्या टप्प्यातील 7 जिल्ह्यांची प्रातिनिधिक यादी प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये 553 शेतकऱ्यांची नावं आहेत. पुणे आणि परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी 18,000 कोटी रुपयांच्या 3 मुख्य राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचं भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडलं. पुणे शिरूर उन्नत द्रुतगती मार्ग, तळेगाव चाकण शिक्रापूर उन्नत महामार्ग आणि हडपसर यवत उन्नत महामार्ग या एकूण 138.1 किलोमीटर लांबीच्या 3 अवाढव्य प्रकल्पांचं भूमिपूजन करण्यात आलं. बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा या मॉडेलवर हे प्रकल्प राबवले जात असून महाराष्ट्राच्या प्रगतीतला हा एक मैलाचा दगड आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. औद्योगिक वसाहतींना जोडणारे जे रस्ते आहेत, याच्यावरचं जे ट्रॅफिक कंजेशन आहे, या सगळ्या गोष्टींवर अतिशय उत्तम अशा प्रकारचा उपाय म्हणून जे 3 अतिशय महत्वाचे एलिव्हेटेड रोड्स हे आपण करतोय, आज त्याचं भूमिपूजन या ठिकाणी आपण केलेलं आहे. मी देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांचे अतिशय मनापासून आभार मानेन. कोल्हापुरात तब्बल 35,000 प्रेक्षक क्षमतेचं भव्य आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम आणि मल्टी स्पोर्ट्स हब उभारण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये यासाठी क्रीडा विभाग आणि कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनमध्ये महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आलाय. बीसीसीआय आणि आयसीसीच्या सर्व आधुनिक तांत्रिक निकषांनुसार हे भव्य स्टेडियम बांधलं जाणार आहे. करवीर तालुक्यातील मौजे विकासवाडी इथल्या 12.76 हेक्टर शासकीय जागा कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन यांना सामंजस्य करारांतर्गत हस्तांतरित करण्यात आली आहे. मुख्य म्हणजे जागतिक दर्जाची ही संकल्पना केवळ क्रिकेटपुरती मर्यादित न राहता या संकुलाला बहुउद्देशीय क्रीडा केंद्राचं रूप दिलं जाणार आहे. या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्टेडियम आणि मल्टी स्पोर्ट्स हबमुळे कोल्हापूरच्या समृद्ध क्रीडा परंपरेला एक नवी आणि आधुनिक दिशा मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विविध तीर्थक्षेत्र विकास आराखडा शिखर समितीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये परभणी, अमरावती आणि नागपूर जिल्ह्यातील 3 महत्त्वपूर्ण तीर्थक्षेत्रांच्या सुधारित आराखड्यांना प्रशासकीय आणि वित्तीय मान्यता देण्यात आली. संत जनाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखडा, संत श्री गाडगेबाबा समाधीस्थळ अमरावती विकास आराखडा आणि श्री चक्रधर स्वामी मंदिर परिसर नागपूर विकास आराखड्याचा यामध्ये समावेश आहे, ज्यासाठी एकूण 115 कोटी रुपयांच्या निधीची मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे धार्मिक पर्यटनाला गती मिळून स्थानिक रोजगार आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. आषाढी वारी सोहळ्यादरम्यान महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काटेवाडीमध्ये वारकऱ्यांसाठी खास स्नेहभोजनाचं आयोजन केलं. त्यांनी स्वतः पंक्तीमध्ये वारकऱ्यांना प्रेमानं जेवण वाढलं आणि त्यांच्यासोबत बसून भोजनाचा आस्वादही घेतला. सुनेत्रा पवार यांनी दरवर्षीची आपली परंपरा जपत यंदा जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांचं काटेवाडीमध्ये उत्साहामध्ये स्वागत केलं. राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी आपुलकीनं, प्रेमानं महाप्रसाद वाढल्यानं सर्व भाविक भारावून गेले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवशी नगर विकास विभागानं अर्बन चॅलेंज फंड अभियानाची राज्यातील सर्व 423 नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अंमलबजावणी करण्याचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय जारी केलाय. राज्यामध्ये 44,800 कोटी रुपयांचे विकास प्रकल्प यातून आकाराला येणार असून यामुळे शहरांना आर्थिक स्वावलंबनाची नवी दिशा मिळणार असल्याचं उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. विशेष म्हणजे 1 लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांसाठी कर्ज परतफेड हमी उपाययोजना लागू करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे लहान शहरांनाही बाजारातून निधी उभारून मोठे विकास प्रकल्प राबवणं सुलभ होणार आहे. या बातमीसह महाराष्ट्र एक पाऊल पुढे मध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. पहा फक्त झी 24 तास.